सूत्रपराशरञ्च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमताशिष्यं श्रीशङ्कराचार्यमठाशिवदमहस्तामलगञ्जशिष्यं अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि स्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः ईश्वरगुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमव्याप्तदेहाय दक्षिणामूर्ते नमः येषां चरणसान्निध्याद्वयमुक्तो भवाम्यहं ज्ञानामृतेतुमान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान् नमः श्रीशङ्करानन्द गुरुपादाम्बुजन्मने सेतुकर्मणे सर्वतन्त्रस्वतन्त्राय सदात्मात्मेकवेदिने श्रीमते शङ्कराचार्य वेदान्तगुरवे नमः वसुदेवसुतं देवं चाणूरवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ नमो जयाद्य वेदप्रतिपाद्य जय जय सुसंवेद्य आत्मरूपा नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा असं सांगितलेलं. म्हणजे काय म्हणतात, जे चतुरांच्या चित्तरूपी चकोराला चंद्राप्रमाणे आल्हादकारक असलेले आत्मानुभवाचे जे राजे आहेत आणि जे श्रुतीचं संपूर्ण साराचे समुद्र आहेत आणि जे मनमथालाही मनमथ असणारे आहेत. मनमथ म्हणजे कामदेव, कामदेवालाही कामदेवासारखे असणारे आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की कामदेवाचं सुद्धा त्यांनी जन्महरण केलेलं आहे. असे जे आहेत, असे जे सद्गुरू ते तुम्हाला नमस्कार असो त्यांनी सांगितलं. त्यातलं पहिलं काय, चतुरचित्त चकोर चंद्रा असं सांगितलं. तर त्यात त्यांनी काय सांगितलं की संपूर्ण जर आपला संसार बघितला तर सगळा संसार हा असा आहे. खरं पाहायला गेलं तर जरी आपल्याला असं वाटत असलं की हे खरं ते खरं ते खरं, तरी तसा विचार जर करायला लागलो तर लक्षात येतं की सगळ्यामध्ये काही ना काहीतरी फोलपणा आहे. आणि मग शेवटी काय खरं कोण आहे, तर त्यात सत्य जे आहे ते परब्रह्म आहे असं आहे. तर त्याच्या ठिकाणी जो आसक्त होतो तो म्हणजे यातला चतुर आहे. चतुर समुद्र जे सांगितलं ते म्हणजे याचा अर्थ की जे सगळ्या यांनी म्हणजे ज्यांनी परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेद माया नास्ते कृतकृतेन तद्विज्ञानार्थम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम असं म्हटलं मला. म्हणजे ही संपूर्ण ह्याच्यामध्ये सगळं काय करावं म्हणाले, पहिल्यांदा गुरुला शरण जावं असं म्हटले. गुरु एव अभिगच्छेत, गुरु एव अभिगच्छेत असं म्हटलं. ते कशासाठी म्हटलंय तर त्यांनी आधी सांगितले परीक्ष लोकान कर्मचितान, की संपूर्णपणे कर्मचित जे आहेत, कर्माला जे जे लोक प्राप्त होतात त्या सर्व लोकांचं काय केलं पाहिजे, त्यांनी परीक्षा केली पाहिजे. आणि मग त्याला काय मिळतं म्हणाले, परीक्ष लोकान कर्मचितान. तर मग त्याच्यानंतर त्याला लक्षात येतं की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं काय असं आहे, सार काही नाही आहे कोणाचे, सगळं काय असं आहे. पण त्याच्यानंतर त्यानं पहिल्यांदा काय केलं पाहिजे तर निर्वेदम आयात. निर्वेद म्हणजे या शब्दाचा अर्थ वैराग्याला प्राप्त झालं पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर त्यानं अजून एक म्हटलं पाहिजे की नास्ति अकृत कृतेन. की अकृत म्हणजे काय, तर आपला मोक्ष जो आहे तो अकृत आहे. अकृत या शब्दाचा अर्थ मोक्ष हा अत्यंत स्वाभाविक आहे. तो कोणी केलेला नाही, निर्माण केलेला नाही, काही केलेला नाही, तो अत्यंत स्वाभाविक असा मोक्ष आहे. म्हणजे त्याचा उत्पत्ती पण नाहीये आणि त्याची लय पण नाहीये, असंच आहे. खरं वस्तुता तर पाहायला गेलं तर असंच आहे. म्हणून तर त्यांनी न निरोधो नचोत्पत्ती नवद्धो नच साधका नवै मुक्त इत्तेषा परमार्थता असं म्हटलंय. खरं पाहायला गेलं तर खरं म्हणजे सगळेच मुक्त आहे. म्हणजे निरोध नाही, म्हणजे कोणाचं उत्पत्ती नाही, कोणाचं हे नाही, लय नाही, काहीच नाहीये. न निरोधा न मुक्ती, खरं म्हणजे त्याचं मुक्ती पण नाही. मुक्ती हा शब्द सुद्धा तुम्ही कोणत्या आहे ना वापरता, बंधाच्या अपेक्षेने मुक्ती असा वापरता. जर बंधच नाहीये तर त्याला मुक्ती असणारच नाही.
वस्तुता जर पाहिलं तर त्याला तुम्हाला हेच नाही, बंधनच नाही, पण त्याला असतं. तर तसं ते म्हणाले की नास्ति अकृत हा कृतेन, म्हणजे अकृत म्हणजे कोण? मोक्ष. मोक्ष हा कृतानं म्हणजे कृतेनं म्हणजे कोण? हे नाही होत नाही, कर्मानं होत नाही कधी मोक्ष, हे लक्षात घ्या. मग त्यामुळे त्यांनी गेलं की मग त्याला काय करावं लागेल, तर म्हणजे तत्विज्ञानार्थम एव अधिगच्छे. त्यासाठी त्या विज्ञानासाठी एकच केलं पाहिजे, म्हणजे समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम, आपल्या श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूला तुम्ही शरण झालं पाहिजे. असा जो असतो त्याला इथं चतुर म्हटले. तर ते म्हणजे चतुर चित्त चकोर चंद्रा, यातलं ते सांगितलेले ते आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं की सगळा असार संसार समुद्र आहे, असार आहे सगळा संसार. त्यातलं ज्याला सत्य समजून घेता येतं आणि समजून घेऊन त्याच्या ठिकाणी त्याचं चित्त आसक्त असतं, त्याला म्हणायचं चतुर. आणि तर त्या प्राप्तीचा जो प्रयत्न करतो त्याला म्हणायचं चतुर. आणि सारभूत परमात्म्याची जर प्राप्ती करायची जर असली तर एकच आहे की श्री गुरुशिवाय होत नाही. त्यांनी एक सांगितलं की असो जयास मोक्ष व्हावा, तेणे सद्गुरु करावा, सद्गुरु वेळेला मोक्ष व्हावा, हे कल्पांकित घडे. काय सांगितलं? ज्याला आपल्याला मोक्ष पाहिजे असं वाटतं त्यानं काय केलं पाहिजे, त्याने सद्गुरु त्यांनी केला पाहिजे. का? तर सद्गुरु वेळ मोक्ष व्हावा हे कल्पांतीने घडे. सद्गुरु विना शिव म्हणजे सद्गुरु शिवाय मोक्ष घडेल असं कधीच होणार नाही म्हणाले. त्यामुळं ते त्यांना काय केलं पाहिजे की त्या चकोराला म्हणून, त्या चकोर या शब्दाचा अर्थ चंद्र, चतुर या शब्दाचा अर्थ या पद्धतीनं जो पूर्णपणे आपल्या ठिकाणी पूर्णपणे आसक्त आहे किंवा सद्गुरूच्या ठिकाणी आसक्त आहे तो इथला झाला असं नाही. काय म्हणतात तो? चतुर. आणि मग त्याच्यानंतर त्याचं जे त्याचं जे चित्त ते आहे इथं चकोर. चतुर चित्त चकोर आहे की नाही? काय बरोबर ना? चतुर चित्त चकोर आहे ना. तर चकोर हे कशासाठी म्हणायचं, तर काय आहे की ज्याला चंद्रापासून जसा ब्रह्मानंद प्राप्त होतो किंवा ब्रह्मानंद किंवा चंद्रापासूनच त्याला चकोराला आनंद प्राप्त होतो, इतर कोणापासून नाही प्राप्त होतो. तसं ब्रह्मानंद कोणाला प्राप्त होतो? या चतुराला प्राप्त होतो. म्हणून हा म्हणजे हे कोणापासून प्राप्त होतो? तो गुरुपासून प्राप्त होतो. म्हणून गुरु हा चंद्रासारखा आहे असं त्याचं म्हणणं आहे. चित्त चकोरासारखा आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि दुसरं एक असं आहे की चंद्राच्या प्रकाशाचे अमृतकण असतात, ते अमृतकण फक्त एका चकोरालाच हे करता येतं, वेचता येतं, दुसऱ्या कोणाला काही वेचता येत नाही. बाकी सगळे असतील म्हणजे जसं एक काय म्हणतात ते निरक्षर विवेक जो आहे की नाही तो हंसालाच करता येतो, ते दुसऱ्याला कोणाला करता येत नाही. तसंच अमृतकण जे आहे चंद्राच्या प्रकाशातले ते त्याला फक्त चकोरालाच देता येतं. म्हणून त्यांनी सांगितले चित्त चकोर चंद्रा याप्रमाणे म्हटले. म्हणून चित्त चकोर, चित्तरूपी चकोर, चकोराला चंद्रासारखे असणारे तुम्ही गुरु आहात म्हणून तुम्हाला नमस्कार असो, असा या सगळ्या शब्दाचा अर्थ झाला. त्याच्यानंतर आत्मानुभवन नरेंद्र, आत्मानुभवाचं जे अत्यंत हे आहे नरेंद्र या शब्दाचा अर्थ नराणाविंद्रा नरेंद्र म्हणजे राजा. त्या सरळ जर म्हणायला गेलं तर सरळ आहे की आत्मानुभवाचं जे राज्य आहे ते त्यांना सगळ्यांना प्राप्त झाले असा एक सरळ अर्थ आहे. पण दुसरा एक अर्थ आहे की आत्मानुभवाचा राजा म्हणजे काय, तर जसं राजाला सेवक असतात की नाही, राजाला अनेक सेवक असतात आणि त्याप्रमाणे ते नुसतं सेवक असतातच नाही, ते त्याचे हुकुमे पाळतात. त्याप्रमाणे आत्मानुभवाचा जो गुरु म्हणजे गुरु जे आहेत ते काय करतात, त्याप्रमाणे या ठिकाणी जो आपला सेवक आहे त्याने यांचा हुकूम पाळला पाहिजे असं त्यांनी सांगितले. म्हणून ते म्हणतात. आणि त्याला मग ज्याला ते जिथं पाठवेल ते गुरु तिथं त्यानं जाणं, जिथं थांब म्हणेल तिथं थांबणं, हे सगळं ते सगळं करतात. त्यामुळे त्यांनी सांगितलं. म्हणून भगवान त्यामुळे इथं काय आहे की अजून एक महत्वाचं हे आहे की आता मी परवा आपलं कालच सांगितलं की कार्पण्य दोषो पद स्वभाव पृच्छामित्वान धर्म समूढ जेता हा या श्रेयस्यात निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शादिमानताम प्रपन्नम. या वचनानुसार जर विचार केला तर ही गुरुगीता आहे. गुरुगीता म्हणजे त्या कृष्णाला गुरुरूप झालेलं आहे, ते गुरुरूप झालेलं आहे. म्हणजे इथं कोण आहे तर इथं अर्जुनाचा कृष्ण हा गुरु आहे. त्याही निमित्तानं या ठिकाणी बघता येतं बघा. त्यामुळे ते म्हणजे हे काय म्हणतात त्याला निवृत्तीनाथाची जशी स्तुती आहे त्याचप्रमाणे ती जे श्रीकृष्णाची सुद्धा स्तुती होऊ शकते असं त्यांनी म्हटले.
म्हणून त्यांनी सांगितलं की त्याप्रमाणे ते म्हटले. म्हणून आत्मानुभवाचं जे नियमक आहे म्हणजे सर्वपणे जर केलं तर आत्मानुभव, तो आत्माचा अनुभव जो आहे त्याचे नियमक कोण आहेत तर ते श्री गुरु आहे. त्याप्रमाणे त्यांनी म्हणून त्यांनी सांगितलं की आत्मानुभव नरेंद्र. त्याच्यानंतर श्रुतिसार समुद्रा, श्रुतीचं जे सार आहे त्याचं जे समुद्र आहे सगळे त्याच्यात ते फार विशेष सांगितलं नाही. आणि मन्मथ मथना, मन्मथा म्हणजे काय, मन्मथ म्हणजे मधुर. त्यांनी सांगितलं की सर्व जगाला मोह पाडून आपला वश करून घेतो. पण श्री गुरु कसे आहेत तर मनालाही आपल्या स्वाधीन ठेवतात हे त्यांनी सांगितलं की मन, त्यामुळं जो कशानेही वश होत नाही तो किंवा जिंकला जात नाही असं पुष्कळ आहे ना. सगळ्या ह्याच्यामध्ये पुराणामध्ये जर बघितलं तुम्ही तर सगळ्यांचं हेच केलेलं आहे की त्यानं प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी आपलं कांडच केलेलं असं आपल्याला दिसेल आहे की कोणालाही तो अजून जिंकता आलेला नाही. म्हणजे याला सुद्धा श्रीकृष्णाला सुद्धा त्यांना हे दिलंच होतं, आव्हान दिलेलंच होतं. त्याचं त्यांनी नंतर ती श्री रास लीला वगैरे केली, तो वेगळा भाग आहे. पण त्याने याचा अर्थ काय की तो सगळ्यांना अशा प्रकारे करू शकतो. पण तरी सुद्धा हे सगळं जे ज्याला कोणाला जिंकता येत नाही ते कोणाला जिंकता येतं ते गुरूंना जिंकता येतं, श्री गुरूंना जिंकता येतं. म्हणून त्यांनी सांगितलं की आपला जो हे काम आहे त्या कामाला काय करतात ते आत्मानुभव दाखवून आत्मप्रेम लावून त्याला जिंकतात असं त्याचा अर्थ आहे. म्हणून त्याही दृष्टीने पहिला किंवा बुद्धीच्या पलीकडे जे असेल काय ते अद्वैताचा अनुभव ते त्यामुळं सुद्धा कामाला जिंकता येतं. अशा दोन पद्धतीने त्यांनी सांगितलं. म्हणून त्यांनी सांगितलं की हे मनमथाचंही मनमथ आहे असा त्याचा अर्थ. म्हणून काय झालं, नमो चतुरचित्त चकोर ब्रह्मा आत्मानुभव नरेंद्र श्रुतिसार समुद्र मनमथ मथना. त्याच्यानंतर दुसरा आहे नमो सुभाव भजन भाजा भवेब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरु राजा. त्याच्यानंतर तिसरं म्हणतात जे निष्काम प्रेमानं भजन करण्यास योग्य आहे. त्याच्यानंतर संसार रूपी हत्तीचे गंडस्थळ फोडणारे आहे भवेब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना म्हणजे काय, सर्व जगताच्या उत्पत्तीला किंवा भासाला अधिष्ठानभूत आहेत. आणि असे जे सद्गुरू जे आहेत त्यांना माझा नमस्कार असो असा त्याचा अर्थ. याच्यात काय होतं, सुभाव भजन भाजना. याच्यामध्ये सुभाव म्हणजे चांगला भाव. सुभाव या शब्दाचा अर्थ चांगला भाव. चांगला भाव म्हणजे काय तर निष्काम प्रेम किंवा निष्काम ज्याचं आहे. कारण आपलं जे आहे ते सगळ्यांचं कसं आहे की आपण स्वभावानं करत नाही, काही ना काहीतरी पाहिजे म्हणून करतो ना. त्यामुळं असंच आहे ना. त्यामुळे त्यांनी सुभाव घेतले. सुभाव भजन भाजना, सुभावाने केलेलं जे भजन आहे त्या भजनाचे योग्य असलेले, भाजन म्हणजे योग्य असलेले असा त्याचा अर्थ आहे. तर त्यानुसार म्हणलं तर हे केलं तर काय होईल, शुद्ध प्रेम जर कोणतं असेल तर ते निष्काम प्रेम असं म्हणावं लागेल. तर त्याचा अर्थ झाला ज्यावर प्रेम करायचं आहे त्याच्यापासून खरं म्हणजे कोणत्याही सुखाची प्राप्ती न होणे त्या आणि तरी सुद्धा त्याच्यात प्रेम करायचं त्याला म्हणतात सुभाव भजन. अपेक्षा काहीच नाही, कोणतीच नाही, त्याला म्हणतात सुभाव भजन. केवळ प्रेम करायचं. जसं आपलं यथा गोपिकाला म्हणले की नाही तस्मिन तज्जने नाही काय भक्तीचं एक लक्षण केले त्यांनी की तज्जने तत्सुखे सुखित्व, तत्सुखे सुखित्व प्रेम लक्षण असं सांगितलं. म्हणजे त्याच्या सुखामध्ये आपलं सुख आहे, त्याचं जे सुख असेल ते आपलं सुख, आपलं सुख ते त्याचं सुख नाही. आलं लक्षात, त्याचं जे सुख आहे ते आपलं सुख असलं पाहिजे. असं जर केलं तर ते निष्काम भजन किंवा ते निष्काम भक्ती, नाहीतर मग काही नाही. तर सुखे सुखित्व प्रेम लक्षण असं सांगितलेलं आहे. तर सुखे सुखित्व म्हणजे त्यानुसार जर विचार केला तर असं फार कमी लोक असतात की अत्यंत निष्कामपणे सगळं करतात. त्यामुळे म्हणून त्यांनी सांगितलं की जे असे करणारे लोक आहेत ते सगळे स्वभावबद्ध आहेत, त्यांचं ते स्वाभाविक शुद्ध प्रेम आहे म्हणाले. आणि मग त्यात खरं जर विचार जर केला तर पहिल्यांदा जर कोणाला आपल्यावर जो असतो प्रेम ते आज्ञावर असतं पूर्णपणे. कसं आहे की ह्याच्यात म्हणलेलं आहे की
नमे काय सर्वस्य प्रियम न भवति किंतु न जाया जाया आणि प्रियम भवति किंतु आत्मना सर्व प्रियम भवति इत्यादी असं सगळं सांगितलेलं की आपले जे पती पुत्र त्याच्यानंतर पत्नी हे सगळे काही हे खरं म्हणजे आपले नाही आहेत खरं म्हणजे, किंवा ते सगळे यांचे हे पण नाही कोण खरे सुखाचे पात्र पण नाही. पण या सगळे सुखाचे किंवा ज्याला म्हणतात भजन भक्तीचे पात्र किंवा करा मग किंवा प्रेमाचे पात्र म्हणा, ते प्रेमाचे पात्र पण नाही. ते कसं काय आहे तरी ते प्रेम आहे असं का वाटतं तर ते आपल्याला अनुकूल असतात म्हणून त्याच्यावर प्रेम असतं. जोपर्यंत अनुकूल आहे तोपर्यंत त्यांच्यावर प्रेम आहे. एकदा का त्यातलं अनुकूलता जर बिघडली आणि ते थोडंसं जरी प्रतिकूल जर वागायला लागले तर लगेच आपलं प्रेम बिघडतं असं जर आहे. त्यामुळे या ठिकाणी सगळं सांगितलं. पण आपल्यावर मात्र प्रेम कोणाचं असतं? आपल्यावर स्वाभाविक प्रेम आहे. स्वाभाविक प्रेम जर कोणतं असेल तर आपल्या आत्म्यामध्ये, बाकी कोणावरही नाही सगळ्याला. म्हणून त्यांनी सांगितलं की म्हणजे याचा अर्थ असा की स्वाभाविक प्रेम जर बघितलं तर आपल्या आत्म्यावर आहे, त्याच्यानंतर हे असतं म्हणजे परमात्म्यावर आहे, आणि तिसरं म्हणजे श्री गुरु आहे, बाकी कोणावरही नाही म्हणाले. म्हणून आत्मा, परमात्मा आणि श्री गुरु हे तिन्ही घडे जर बघायला गेले तर हे काय, हे एकच आहे. आत्मा हा परमात्मा आहे. म्हणजे त्या ह्याच्यातही सांगितलं बघा, आपल्या भागवतामध्ये हे केलं आहे, एका ठिकाणी विषय आलाय की ते ज्यावेळेस हे केलं होतं की भागवतात एक वर्षभर सगळे ह्याला गेले होते, नाही अज्ञानवादात नाही ते नाही, सगळे जे होते एक वर्षभर त्या सगळे गायी गोप वगैरे जे होते ते सगळे खरं म्हणजे कोण होता? कृष्णच होता. खरे गायी गोप त्यांनी ह्याच्यात नेले होते ना, सत्यलोकामध्ये नेले होते, आणि सगळे कोण होते तर हे सगळं कृष्णच होता तिथं. तर त्यांनी एक वर्षभर त्यांनी हे केलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ब्रह्मन पुरोध भवे कृष्ण इयान प्रेमा कथम भवे, असा तिथं त्यांनी प्रश्न विचारला की असं असताना त्यावेळेस त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा असं म्हणलं की असं सगळं झालं, ते सगळं झाल्यानंतर म्हणले की सगळ्यांचं अत्यंत प्रेम वाढलं. आधीच प्रेम होतं त्याच्यावर, आणि त्याच्यानंतर तर सगळीकडे काय होतं की खरं म्हणजे सगळीकडे हा गाय सुद्धा कृष्णच होता, वासरू सुद्धा कृष्णच होता, घरातलं लेकरू सुद्धा कृष्णच होतं, सगळे कृष्णच होते. त्यामुळे त्यांचं अत्यंत प्रेम वाढलं म्हणाले. इतकं प्रेम वाढलं की सांगता सोयी नाही असं त्यांनी सांगितलं. तर त्यावेळेस त्यांनी हा प्रश्न केलाय की ब्रह्मन परोद्भवे कृष्णे यान प्रेमा कथम भवे. मला आपल्याला लक्षात येत नाही म्हणाले की आपला तो मुलगा आणि दुसऱ्याचं जे कार्ट असं आपल्याला आपलं सगळ्यांचं साधारणपणे असतं म्हणाले. पण एवढं असताना परोद्भवे या शब्दाचा अर्थ दुसऱ्याकडून उत्पन्न झालेला जो कृष्ण आहे त्याच्या ठिकाणी कशामुळे एवढं प्रेम आहे असं त्यांनी प्रश्न विचारला. कोणी? राजानं प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे सगळं आहे त्याचं कारण मूळ आहे की सर्वस्य आत्मा, सगळ्यांचा आत्मा कोण आहे तर तो श्रीकृष्ण म्हणाले. सगळ्यांचा जो आत्मा आहे तो आत्मा आहे, आणि त्यामुळे त्याचं स्वाभाविक प्रेम त्याच्या ठिकाणी असतं. त्यामुळे सगळ्यांच्या ठिकाणी प्रेम आहे याचं कारण ते आहे तर ते कृष्ण हा सगळ्यांचा आत्मा असल्यामुळे. त्याप्रमाणे परमात्मा सुद्धा, परमात्मा म्हणजे तेच आहे, आत्मा म्हणजे आत्मा हाच परमात्मा आहे, आणि तो श्री गुरु तरी कोण आहे तेच आहे. किंवा तसं असं म्हटलं की श्री गुरु देवता आत्मना मंत्र, गुरु देवता आत्मना मंत्र ऐक्यम भावयुक्त्वा शनैही जपेत असं सांगितलेलं. काय आपला जे गुरुमंत्र असतो की नाही, तो गुरुमंत्र जप करत असताना त्यांनी असं सांगितलं श्री गुरु, त्याच्यानंतर त्या देवतेचा मंत्र म्हणून ते मंत्र गुरु देवता, त्याच्यानंतर देवता, आणि त्याच्यानंतर आपण स्वतः, हे 4 पदार्थ आहेत की नाही, हे सगळे पदार्थ हे सगळे एकच आहेत असं समजायचं. हे सगळे पदार्थ काय करायचे, हे सर्व पदार्थ जे आहेत हे 4 वेगवेगळे नाही आहेत, हे सगळे एकच आहे असं समजायचं. त्याला म्हणतात, मग त्याला म्हणतात सुभाव भजना. सुभाव भजन भाजन या शब्दाचा अर्थ आहे या पद्धतीनं असं करून आपण थोडं त्या ठिकाणी हे करून मग ते प्रमाणे करायचं. म्हणजे काय होईल तर खरं श्री गुरु हा, म्हणून त्या म्हणे सांगितलं की श्री गुरु हेच शुद्ध प्रेमाचं भाजन आहे, बाकी कोणी नाही म्हणाले. म्हणून त्यांनी सांगितलं की सुभाव भजन भाजना. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले भवेब कुंभ
भवे भ कुंभ भंजना. भव इब, भव या शब्दाचा अर्थ आहे संसार समुद्र किंवा संसार सागर, काय ते म्हणता येते किंवा संसार. त्याचा इब म्हणजे हत्ती. त्याच्या ठिकाणी जे गंडस्थळ असतं ते गंडस्थळ जे फोडतो त्याला म्हणतात भवे भ कुंभ भंजना. तर श्री आता हे बघा, सुभाव भजन भाजना म्हटल्यानंतरच भवे भ कुंभ भंजना असं म्हणता येतं. का तर शुद्ध प्रेमानं एकदा श्री गुरुचं भजन केलं त्याच्यानंतरच त्या गुरूंच्या कृपेमुळं त्याचं काय होतं, संसाराचं गंडस्थळ फुटतं असं त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर हे असं सांगितलंय गुरुकृपेनं काय होतं, संसारूपी जे गज किंवा हत्ती जे असेल त्याचं जे गंडस्थळ आहे ते गंडस्थळ फुटून किंवा फाटून म्हणा काही म्हणा संसार सगळा पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणजे याचा अर्थ अज्ञान आणि अज्ञानजन्य जे संसार आहे तो सगळ्याप्रमाणे सगळं जे असतं ते सगळं काय होतं, निवृत्त होतं. ज्ञानाने सगळं निवृत्त होतं. त्याचा अर्थ असा आहे, बाध होतो. त्याचा बाध होतो म्हणजे काय, कारण काय आहे की पूर्णपणे असं नाही आहे की एखादा जर हे झाला कोण एखादा मुक्त झाला पुरुष तर त्या मुक्त झाला म्हणजे त्याप्रमाणे मग बाकी कोणी मग खरी संसार नाही असं नाही आहे. संसार सगळीकडे त्याच ठिकाणी असतो, नाही असं नाही. त्याचा संसाराचा नाश होतो या शब्दाचा अर्थ काय, त्या संसाराचा फक्त बाध होतो ते त्यांनी सांगितलं. म्हणून त्या दृष्टीनं मग म्हणजे संपूर्णपणे संसार नाहीसा होतो म्हणजे काय, त्यातला बाध फक्त होतो त्याचा, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणून ते कण होतो म्हणतो पूर्ण मुक्त होतो. श्री गुरुकृपेनं तो पूर्ण मुक्त होतो. म्हणून त्यांनी सांगितलं भवे भ कुंभ भंजना. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं विश्वोद्भव भुवना श्री गुरुराय. आता विश्वोद्भव म्हणजे काय, तर जे दोरीवरचा साप आहे त्याप्रमाणे संसाराचं संपूर्ण जे आहे ते कोणासारखे, ते दोरीसारखंच आहे, आपल्या ह्याच्यासारखंच आहे, समासारखंच आहे, सापासारखंच आहे, दोरीसारखं नाही. दोरीवर जसा भासणारा दोरी असते आणि त्या दोरीला ती प्रकाशक असते किंवा त्याच्यावर जे भासतं ते भासणार ती त्याप्रमाणे त्याला भासक असते. भासक म्हणजे त्याला भासन करणारी असते. त्याप्रमाणे आपल्या संपूर्ण संसाराला खरं अधिष्ठान कोणाचं आहे, ते श्री गुरूंचं आहे असं त्यांना सांगायचं. म्हणजे गुरु त्याचं कारण काय, विश्वोद्भव भुवन या शब्दाचा अर्थ सांगितला की त्या श्री गुरु हेच त्याचं अधिष्ठान आहे आणि श्री गुरु अधिष्ठान आहे. मग त्याच्या ठिकाणी आता श्री गुरुचं केव्हा हे होईल, ज्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे अधिष्ठानाचा साक्षात्कार होईल त्यानंतर तुमच्या ठिकाणी असलेला जे मिथ्या पदार्थ असतो त्या मिथ्या पदार्थाचा नाश होतो किंवा ते नाहीचं होतं. अन्य कोणत्याही कामानं होत नाही. म्हणजे दोरीवरचा साप आहे तर ते दोरीवरचा साप हे करण्यासाठी अन्य कोणतीही गरज नाही. कोणती गरज आहे, त्यातला अधिष्ठानाचा फक्त साक्षात्कार करून घेणे एवढंच गरज आहे. बाकी नाहीतर हे घेतलं ते मंत्र वगैरे म्हणले त्या मंत्र वगैरे काही होणार नाही आहे किंवा तलवार कुठार वगैरे आणली तरी त्याने काही होणार नाही. ते कशाने होणार आहे, फक्त आणि फक्त अधिष्ठानाच्या साक्षात्कारानंतर. त्याच्यात समजा एखाद्या वेळेस समजा एक होऊ शकतं कधीतरी की दोरीवरचा साप आहे, पहिल्यांदा साप वाढला, सापाच्या ऐवजी त्याच्या ठिकाणी अजून एक दुसरं नाही आता दोरीचा साप आहे, यावरती मला वाटत नाही की दोरीवरचा साप असल्यापेक्षा या ठिकाणी काय ते म्हणाले की आम्हाला असं वाटतं की हे काठीच आहे. त्याच्यानंतर एखादा वाटलं की हे माळाच आहे, कुणाला काय वाटलं, असे अनेक विचार होऊ शकतात. पण जोपर्यंत त्याचा अधिष्ठानाचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत या सगळ्या ह्याला काही अर्थ नाही. फक्त बाहेर काय होईल, पहिला जाईल आणि दुसरं येईल, पण त्याच्या ठिकाणचं जे भ्रम आहे तो भ्रम तसा शिल्लक राहणार आहे. त्याचा पूर्णपणे भ्रम जर पूर्ण हे करायचं असेल तर त्याला एकच करावं लागेल, अधिष्ठानाचा साक्षात्कार करावा लागेल. हे जसं आहे त्याप्रमाणे विश्वाचा जे भास आहे त्या भासाला कोण आहे, अधिष्ठान कोण आहे, श्री गुरु आहे. श्री गुरु आहे. म्हणून ते त्या गुरूंचा पूर्णपणे अधिष्ठानाचा साक्षात्कार व्हायचा म्हणजे श्री गुरु हे परमात्मा रूपी आहे असं तुम्ही समजून घ्यायचं. किंवा त्याप्रमाणे किंवा असं म्हणता येईल की त्यांच्या ठिकाणीच परमात्म्याचा साक्षात्कार होऊ द्यायचा. मग तेव्हा कुठं काय होईल, ते तुमच्या सगळ्याचं विश्वाचा भास पूर्णपणे नाहीसा होईल आणि मग तुम्ही त्या ठिकाणी हे व्हाल, मुक्त व्हाल असं त्यांना म्हणायचं. म्हणून त्यांनी नेमलं विश्वोद्भव भुवन श्री गुरुराय. म्हणजे गुरुराया म्हणजे काय,
जे असे जे गुरुनाथ आहेत त्यांना मी नमस्कार करतो. ठीक.